हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथं बघू शकता पोहे बनवते. कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि सगळं कट करून घेतले मी, मिरची वगैरे. संचितचं चालले भांडे वाजवायचं काम. तर झालं काय, संचित लवकर उठला होता आणि म्हणला होता मला भूक लागली, त्यामुळे मी संचितसाठी पहिले पोहे केले आणि नंतर मग आमच्यासाठी. मग संचितचे जे काही पोहे शिल्लक राहिले होते ते शिल्लक राहिलेल्या पोह्यामध्ये मिक्स करून डबल फोडणी दिली. नंतर दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवायचा होता डाळ तडका आणि इथं आई बनवायला लागलेत कैरीचं चटणी बनवायला लागलीत. संचित वगैरे आहे सारखं जातून कैऱ्या तोडून आणतो. मग आंबट कैरी करायची काय, त्यामुळे त्याचा आपला गोड मुरंबा सारखं आपलं गोड चटणी म्हणूया आपण, ते बनवायला लागलेत. तर पहिल्यांदा तूप घातलं, कैरी खिसून घेतलेली कैरी तुपामध्ये परतून घ्यायची, भरपूर असा गुळ घालायचा आणि सुंठ बडीशेप पावडर वगैरे टाकून मस्त असं आपलं कैरीचा मुरंबा किंवा गोड कैरीची चटणी आपली सिंपल अशी तयार होते. नंतर इकडं 4-5 दिवस झालं पाऊस पडतोय, वारा एकदम असा गार गार सुटला आहे आणि असा वारा थंड सुटला होता. मी संचित आपलं फिरत बसलो होतो आणि किती छान असं हवा छान सुटायला लागली की छान वाटतं आणि भरपूर असा वारा सुटला होता. नंतर आमच्यात ह्याचं झाड आहे, काय म्हणतो त्याला आपण, कडुलिंबाचं झाड आहे, त्याचा मोहर आहे, तर सगळ्या कट्यावर पसरला होता आणि मी आपलं फिरत होती. गरम होत होते आणि गरममध्ये थंड थंड हवा एकदम छान वाटत होतं. संध्याकाळचं टाईम होतं, म्हणजे जवळपास संध्याकाळच्या 1:30 पावणे 5 वाजल्या होत्या. टाईम म्हणजे असं इतर वेळेस 6 वाजेपर्यंत ऊन असतं, पण आता आभाळ आलं होतं थोडंसं, वारा पण सुटला होता, त्यामुळे संध्याकाळ असं झाल्यासारखं वाटत होतं. संचित असं फिरतोय आणि हे सगळं ग्राउंड आहे, तर सगळं घाण होते, गवत वगैरे होतं, तुम्हाला दाखवलंच होतं. आणि ते स्वच्छ केल्यापासून एकदम छान क्लीन दिसते आणि वारा सुटला आणि वारा सुटत सुटत मस्त असा थंडगार पावसाला पण सुरुवात झाली. मग पाऊस बघत बसले होते मी, थोडा म्हणत म्हणत भरपूर असा पाऊस, रप अगदी पावसाळ्याचा महिना असतो ना, सेम तसाच पाऊस झाला आणि मस्त आम्ही पावसामध्ये एन्जॉय केलं, छान असं वाटलं. नंतर इथं बघू शकता छान असा तुम्ही पाऊस, आणि हा तर काहीच नाही, ह्याच्यापेक्षा पण जास्त पाऊस पडायला लागला होता. आणि नंतर दरवाजा उघडा ठेवला की घरामध्ये पाऊस येतो, त्यामुळे आम्ही सगळं दरवाजा खिडक्या लावून बंद आतमध्ये बसलो होतो आणि दरवाजातून आतमध्ये पण पाऊस येतो थोडासा म्हणून. तर छान असं वाटते. तुम्हाला पण असं बऱ्याच जणांकडं असं पाऊस आहे का नाही काय माहिती नाही आता, पण इकडं तर सध्या पाऊस पडायला लागला आहे आणि आता गरमी असते, गरमीमध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की उष्णता अजूनच वाढते आणि गावाचा प्रॉब्लेम म्हणलं की लाईट पण जाते, असं आहे. जाऊ द्या, नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवते मस्त अशा चपात्या, नंतर भाकरी पण बनवायचे आणि दीदींच्या हातचं तुम्हाला मी शेवग्याच्या म्हणजे शेवग्याच्या झाडाचा जो पाला असतो त्याची भाजी बनवायला लागलेत. मी तर पहिल्यांदाच खाते. तुम्ही ह्याच्या अगोदर शेवग्याच्या शेंगाची म्हणजे असं झाडाच्या पाल्याची भाजी खाल्ली होती का, ते मला नक्की सांगा. तर हे त्यांनी काय केलं, झाडाचा पाला सगळा काढून आणला, कोवळा कोवळा पाला घेऊन यायचा आणि थोडासा कट करून घेतला त्यांनी आणि कट करून झालं की मग आता फोडणी वगैरे द्यायची. मटकीची डाळ पण भिजत घातली. आता इथं कसं आजी आपण आहेत आणि सांची म्हणजे ते तिखट खात नाहीत, त्यामुळं मिरची घातली नाही. नाहीतर बरेच जण म्हणतात की तुम्ही मिरची वापरत नाही पालेभाज्यांमध्ये. तर घरात असं असले की मग कसं मिरची टाकताच येत नाही, बाकी आणि दोन दोन करावं लागतं, नाही तर मग आमच्यासाठी वेगळं त्यांच्यासाठी वेगळं, त्यामुळं आम्हीच ॲडजस्ट करत असतो, बिना मिरचीच आम्हीच खात असतो. तर असं आहे. तिथं भाजी आहे तर बऱ्यापैकी कट करून आहे तर झाली, लसूण पण बारीक करून घेतला आहे. आणि आता मी काय केलं, पहिल्यांदा चपात्या बनवून घेतल्या आणि चपात्या बनवून झाल्या की मग त्याच तव्यामध्ये आता भाजीला फोडणी द्यायचे. तर असं आहे. आणि चपात्या पण थोड्या केलेत आणि भाकरी पण करायचे आहेत. नंतर वरण पण बनवून घ्यायचं आहे. भात 2-3 दिवस झालं भातच खातो आहे, बिर्याणी वगैरे खाल्ली होती, त्याच्या अगोदर पण पुलाव केला होता, तर त्यामुळं वरणच फक्त केलं, भाताला स्किप केलं, भात नकोच म्हणलं. आणि त्यामुळे आपलं वरण, भात, चपाती आणि भाकरी. तर इथं कुकर आहे, कुकरमध्ये डाळ शिजते आणि इथं भाजी तयार होते आपली. तर तेल थोडंसं घातलं, तेल घातलं की भरपूर असा, कोणत्या पण पालेभाज्या असू द्या, पालेभाज्यांमध्ये लसूण जास्त घातला की मग छान टेस्ट लागते. लसूण छान भाजत आला की नंतर जी आपण भिजत घातलेली मटकीची डाळ होती ती व्यवस्थित परतून घ्यायची. आता ही भाजी दीदी बनवायला लागलेत. मी खरं सांगायचं झालं तर याच्या अगोदर भाजी बनवली पण नाही आणि खाल्ली पण नाही, पण टेस्ट खरं सांगायची तर खूप म्हणजे खूप भारी होती. आता आमच्या झाडाला काय एवढा पाला नाही, त्यामुळं थोडीशीच केली होती भाजी आणि शिजून अजूनच कमी झाली. तर असं आहे. नंतर मटकीची डाळ व्यवस्थित तेलामध्ये परतून झाली
का तुम्ही मिरची वगैरे खात असाल, मोठ्यांसाठी बनवत असाल तर मिरची पण बारीक कट करून घालायची. आता आमच्यात काय मिरची काय घातली नाही आम्ही. भाजी घालून मस्त अशी व्यवस्थित परतून घ्यायची आणि नंतर भाजी झाली की एका साईडला भाजीचा गॅस ठेवला आणि नंतर मी मक्याच्या भाकरी बनवून घेतल्या. तर भाकरी आता झाले. चपात्यांचं पीठ पण थोडंसं होतं, त्यामुळं भाकरी आणि चपाती दोन्ही असं केलं आणि तर भाजी पण आपली तयार झाली. नंतर आता इथं कुकर आहे, कुकरमध्ये डाळ पण शिजले, भाजी पण शिजले आणि आता कुकरला तडका द्यायचा आणि मस्त असं संध्याकाळचं पाऊस पडला आहे, गरमागरम जेवण आहे तर एन्जॉय करायचं. तुमच्याकडे पाऊस पडला आहे का ते मला नक्की सांगा. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं, बऱ्यापैकी म्हणले नाही आमच्याकडे पडला. तर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर चालू आहे, थोडा थोडा पाऊस पडतोय. आता नाही, आज तर ऊन पडले आणि पाऊस पडलेला खरं नाही पडलेलाच बरा. पाऊस पडला की थोडासाच पाऊस पडतो, लाईट जाते आणि लाईट गेली की गरमी पण खूप जास्त अशी वाढते. आणि चला मग असा आहे आजचा छोटूसा आमचा मिनी ब्लॉग म्हणूया आपण आणि बाय.